घरात भाजीला काही नसताना देखील 2 चपात्या किंवा भाकरी जास्त खायला भाग पाडणारा असा आजीच्या पद्धतीचा आज आपण चमचमीत आणि झणझणीत असा खरडा बघणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने। नमस्कार, मी पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण बघणार आहोत अस्सल गावरान पद्धतीचा हा जुन्या पद्धतीचा खरडा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, 8 ते 10 मस्त लवंगी आणि तिखट अशा मिरच्या घेतल्या आहे, 10-12 लसूण पाकळ्या, भरपूर सारी कोथिंबीर आणि 2 छोट्या आकाराचे टोमॅटो 2 घेतले आहे। छोटे आहे म्हणून 2 घेतले आहे, मोठा असेल 1 मोठा टोमॅटो घेतला तरी देखील चालेल। आता हे सर्व साहित्य आपण अगदी रफली असं चॉप करून घेणार आहोत। पूर्वी वेळीवरती हे असे तुकडे करून घेतलं जायचं सर्व साहित्य किंवा हाताने मोडून घातलं जायचं, पण हाताने जमत नाही, त्यामुळे आता हे असं रफली चॉप करून घेणार आहे। कांदा देखील रफली चॉप करायचा आहे, मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहे, कोथिंबीरही अगदी जाडसर कट करून घेतली आहे, टोमॅटो कापून घ्यायचा, त्या देखील मोठ्या मोठ्याच फोडी कट करून घ्यायच्या रफली। आणि इथे जास्त होईल त्यामुळे मी 1.5 टोमॅटो घातला आहे। तुमच्या अंदाजाप्रमाणे आवडीप्रमाणे कांदा टोमॅटो कुठलंही साहित्य कमी अधिक करू शकता। गावरान पद्धतीच्या भाज्यांची रेसिपींची हीच खासियत असते की खूप कमी साहित्यात बनता, कुठल्याही साहित्याचं अगदी प्रमाण असं काहीही नसतं, अंदाजे टाकलं जातं आणि तरी देखील चवीला खूप स्वादिष्ट आणि झटपट बनून तयार होतात। तर आता इथे मी लोखंडी तव्यावरती तेल टाकून घेतलं आहे, त्यामध्ये लसूण आणि मिरच्या या पद्धतीने तळून घ्यायच्या आहे, भाजून घ्यायच्या आहे, हलके डाग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायच्या, अगदी खरपूस करून घ्यायच्या म्हणजे छान चव लागते। आणि गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची, म्हणजे चुलीवरती जसं फुल आहारावरती हे सर्व साहित्य भाजलं जायचं तसं भाजलं जायचं गेलं पाहिजे, त्यासाठी हाय फ्लेमवरतीच। आता मिरच्या आणि लसूणला थोडे डाग पडले आहे, छान भाजल्या गेले आहे, यामध्ये कांदा टाकून तो देखील हाय फ्लेमवरतीच थोडासा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, छान तळून घ्यायचा आहे। असा मी लोखंडी तव्याचा वापर केला आहे, तुम्ही देखील लोखंडी तवा भांड असेल तर त्यामध्येच करा, म्हणजे ही चव अगदी मस्त येते। आता हे कांदा देखील छान परतला गेला आहे, कांदा देखील थोडासा गोल्डन कलरवर आला आहे। आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ, टोमॅटो तुम्ही बघू शकता रफली कट केला आहे, त्यामुळे असा तोडून घेते आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तो देखील यामध्ये परतून घ्यायचा आहे। नंतर मीठ टाकल्यावरती पाणी सुटतं, त्यासाठी आत्ताच मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी झालं जरी सुटलं तरी पाणी टोमॅटोला तरी त्याची वाफ होऊन जाईल। हाय फ्लेम आहे त्यामुळे नो टेन्शन। आता मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं आहे, टोमॅटो थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, एकसारखं परतायचं म्हणजे कुठेही जळणारही नाही आणि एकसारखं भाजलं जाईल। या अगोदरही मी गावरान पद्धतीच्या थाळीच तसेच बऱ्याच भाज्या दाखवल्या आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी आहे, एका लिंकवर क्लिक केलं तरी सगळ्या गावरान पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला दिसणार आहे, नक्की चेक करा। आता भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची, टोमॅटोही सॉफ्ट झाला आहे आणि ती देखील छान परतून घ्यायची आहे। अगदी काही सेकंदात हा खरडा बनून तयार होतो आणि खूप अप्रतिम लागतो। कधी खाल्ला नसेल तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि अस्सल गावरान पद्धत आहे, त्यामुळे दगडी खलबत्त्यामध्ये किंवा खलबत्ता नसेल तर डायरेक्ट मी इथे दगडी खलबत्त्याचा जो बत्ता असतो त्याने डायरेक्ट हे तव्यावरतीच मॅश करून घेत आहे, थोडंसं हलकंसं ठेचून घेत आहे। बाकी सर्व साहित्य अगदी मॅश नाही झालं तरी फक्त लसूण आणि मिरची यामध्ये मॅश करून घ्यायची, म्हणजे सगळीकडे फ्लेवर उतरतो, अगदी झटपट होतो, अगदी मस्त झणझणीत होतो, चव येते। या पद्धतीने मिरची आणि लसूण छान मॅश करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे असा दगडाचा खलबत्ता नसेल तर तुम्ही तांब्याने वगैरे सुद्धा हे किंवा एखादी वाटी घेऊन त्याने सुद्धा हे मॅश करू शकता, सहज मॅश होतं। किंवा दगडी खलबत्त्यात किंवा साधा खलबत्ता असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे क्रश करून घेऊ शकता, थोडंसं हलकंसं ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरवरती पल्स मोडवरती अगदी चालू बंद करत हे बारीक करून घेऊ शकता, म्हणजे फक्त मिरची आणि लसूण छान मॅश होईल। आता हा सर्व खरडा आपला तयार आहे, लगेच प्लेटमध्ये मी काढून तुम्हाला दाखवते, अगदी झटपट होतो। जुन्या काळामध्ये आजी असाच हा खरडा बनवायची, खूप छान लागायचा
शेतात जायला, शेतात नाही म्हणायचे तेव्हा रानामध्ये जाण्यासाठी मस्त भाकरींची चवड घ्यायची आणि त्यावरती हा ठेचा टाकून मस्त भाकरी बांधून रानात जायचं. तर आता आपणही मस्त गरमागरम भाकरी थापून घेतली आहे आणि लगेच तव्यावरती गरमागरम भाजून घ्यायची आहे. आता अगदी मस्त खरपूस अशी ही भाकरी करून घ्यायची आहे. या अगोदरच्याही तुम्ही गावरान रेसिपी बघा, खूप छान आहे. अगदी झटपट, कमी साहित्यात, घरगुती साहित्यात, पण अगदी तोंडाला चव आणणाऱ्या या रेसिपी होतात. नक्की बनवून बघा. तर आता इथे भाकरी देखील भाजून झाली आहे, छान खमंग आणि खरपूस दिसत आहे. तुम्हाला दाखवण्याच्या नादात, कॅमेरा व्हिडिओ बंद करण्याच्या नादात ही जास्त भाजल्या गेली, जास्त खरपूस झाली आहे. अगदी मस्त कडक कसा पापुडा आला आहे याला. आता यावरतीच असा ठेचा टाकून घ्यायचा आणि लगेच एन्जॉय करायचं. अगदी खरपूस भाकरी आणि हा झणझणीत ठेचा, काय कॉम्बिनेशन आहे. आहा, नक्की ट्राय करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून कुठल्याच गावरान पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते देखील सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय.